नमस्कार, मी कृष्णा केंडे. काल आपण मुस्लिम बहुल भागातील छत्रपती संभाजीनगर शहरातील लोक मतदान करताना काय विचार करतायत हे जाणून घेतलं होतं. आज आपण एका भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण लोकांकडून इलेक्शनचा मूड जाणून घेणार आहोत. खरं तर इथे दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळतील. भाजी विक्रेते हे ग्रामीण भागातून आलेले आहेत, तर खरीददार हे शहरातले आहेत. त्यामुळे आपल्याला खेडेगावातली स्थिती आणि शहरातली स्थिती हे देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपण माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करूया. मला सांगा की शहरात तुम्ही निवडणुकीला जाताना काय विचार करता आहात? म्हणजे तुम्ही धनुष्यबाण, मशाल की पतंग? हे बघा साहेब, आता महागाईचा मुद्दा आहे. सर्व महागाईच्या मुद्द्यावर सगळं मतदान होणार आहे. आणि उद्धव साहेबाबद्दल या राज्यात सहानुभूती आहे. कारण त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची शिवसेना फोडली, त्याच्यामुळे मी मशालचा विचार करतो. काय सांगाल तुम्ही? शिवसेना करणार. कोणता बाण? शिवसेना बाण. कुठला पण? शिवसेना मोदी साहेब. मोदी साहेबांचा का पण? काय कारण? काही सुविधा करते ते, हे गर्दी देऊ राहिली ती भाजीवर याच्यावर, त्याच्या हिशोबाने मोदी साहेबाला करणार. काय सांगाल, काय विचार करताय तुम्ही इलेक्शनचा? मी पकडतो. गद्दाराला मतदान द्यायचं नाही. सिद्ध उद्धव ठाकरे म्हणजेच खैरेलाच मतदान द्यायचं 100%. बरोबर का? पण लोकांना म्हणतात तर विकास केला नाही. विकास त्यांनी उद्धव ठाकरेंनी दगड जर उभा केला त्याला मतदान द्यायचंय. हे आम्हाला मत मी आमच्या बऱ्याच लोकांमध्ये हेच झालं की गद्दार जे आहेत त्या नाही द्यायचं. काही असो, गद्दार आता न विकास केला परवडला ना, का गद्दार बरा आहे का? असा गद्दार विकास न केला माणूस परवडला, पण गद्दार कामाचा नाही. बरोबर आहे. काय सांगा? मी मला काय नाही, मी फक्त तुमची मतं जाणून घेतो. वनले फॉर उद्धव ठाकरे. वनले बाण, मशाल की पतंग? अहो मशाल. काय सांगा? मशाल. काय सांगा? रामाचा बाण, त्यालाच वोटिंग करायचे. ओके, हा, आपला बाण रामाचा बाण आहे. ठीक आहे. आपण काही भाजी विक्रेते देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की त्या ग्रामीण भागामध्ये काय चाललंय. दादा, काय चाललंय ग्रामीण भागात? ग्रामीण भागात काय चाललं? आता लोकांचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आता इलेक्शन आले, सरकार म्हणतोय मतदान करा, हे करा, पण आता ते शेतकऱ्यांकडे त्यांचं लक्षच नाही आहे. काही काय करा, शेतकरी आता नुसतं हे झालंय. मग आता तुम्ही काय विचार करता? मशाल, बाण की पतंग? बघू आता वेळेवर काय करायचं. अजून वातावरण त्याचं काय आपण असं डिक्लेअर केलंच नाही का आपण मतदान. काय बाबा, मला काय निवडू बोलता येत ना. आपण काय करता इलेक्शनला? जर मतदान करायला जाताना काय विचार करता? आता विचार काय, आता जसं सांगतील तसं करू टायमावर. आज बोलून आपल्याला काही फायदा नाही ना. काय म्हणते तुमचं? बरं. असं निश्चित आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत, त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय विचार करता तुम्ही मतदानाला जाताना? माझं तर म्हणणं हे सर का एज्युकेशन वाला माणूस पाहिजे आपल्याला. वर फक्त ओनली पतंग बस. आणखीन आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, मी बीप माझातून आलोय. तुम्ही मतदान करायला जाताना काय विचार करताय सध्या? फ्युचरचा विचार करतोय. उद्याचा विचार करतोय. तुम्हाला जर निवडायचं झालं तर तुम्ही काय निवडणार? मशाल, बाण की पतंग? नाही, पक्ष नाही सांगू शकत. पक्ष नाही सांगू. ठीक आहे, हरकत नाही. काय सांगाल? मशाल. काय कारण आहे? आता ते चालू आहे. ठीक आहे, हरकत नाही. काय विचार करता तुम्ही मतदान करताना? मतदान करताना तर खूप विचार करतो, पण लोक पक्ष बदलतात. जे विचार केला, ज्यांना मत दिलं ते रातोरात बदलतात. त्या आमच्या मताचा काही उपयोगच होत नाही. एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती आणखी वाईट आहे. ज्याच्यासाठी विचार केला ते रातोरात पक्ष बदलते. आमच्या मशाल, बाण की पतंग? सध्या मशाल, तुतारी. ओके, धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. काय चालू आहे सध्या ग्रामीण भागात? ग्रामीण भागात काय आहे, आपल्या शहरी भागातच चालू आहे. काय शिकेल सवरेल बोला. लोकांचे कामं करावे, दररोज पाणी येणे, लोक शहराचा विकास होणे,
ठीक आहे. आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. ताई, मी तुमच्याशी बोलू शकतो? काय विचार करताय तुम्ही सध्या मतदान करताना? मतदान करताना असा विचार नाही, मतदान नक्की करायचं. बरं. आणि म्हणजे उमेदवार बघायचा का पक्ष बघायचा याच्यावर विचार चाललाय. म्हणजे पक्षाकडे पाहून मतदान करावं का उमेदवाराकडे पाहून मतदान करावं, कन्फ्युजन आहे सध्या. हा, या कन्फ्युजन मध्ये आहे. बघू ऐन वेळेला काय सुचतं त्याच्यावर आहे. आणखीन काही लोक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात. हे विक्रेते आहेत. तुम्ही कुठून आलाय दादा? सर आम्ही का बिडकीन ओढतो. बिडकीन म्हणजे तुम्ही पैठण मतदारसंघात आहेत. पण मतदान करताना काय विचार करता? काय पूर्ण महागाई झाली सर, पेट्रोल महाग, पूर्ण आपले खताचे भाव वाढले, पूर्ण महागाईचं कसं करायचं गरीब सामान्य लोकांना. तुम्ही बोललात त्याबद्दल. ताई, 1 मिनिट बोलू शकतो? निश्चित तुमच्याकडे पण येतो. या येतो. आम्ही तुमच्यासाठीच आलोय खरं तर. तुमच्यासाठी आलोय. एबीपी बघितलं. बोला. मला सांगा की सध्या मतदार काय विचार करतायत? इकडे या थोडंसं. असं मतदार काय कशा बाबतीत विचार करायचा ना? हा, निवडणुकीच्या बाबतीत त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या महत्वाच्या आहे. कळलं का? कुठच्याही लोकांना देणार नाही. काय जे XYZ असेल ते त्यांच्या बेसिक नीड्स. औरंगाबादच्या बाबतीत बोलायला जाल तर औरंगाबादचे प्रश्न सगळ्यांना माहिती आहेत. हे भाजीवाले जे बिचारे येतात हे 50-50 किलोमीटरवरनं, त्यांना शहराशी काही नाही. त्यांचं आजचं झालं, विषय संपला. बेसिक नीड्स मिळाल्या पाहिजेत. कोण 5 वर्ष होता, 10 वर्ष होता, कोणाची सत्ता आहे, काय नाही हे वेगळं. मी सुशिक्षित आहे, मी बरंचसं मत मांडू शकतो, पण त्याला मर्यादा आहेत. तो जो कोणी येईल त्याने कुठचंही हे न ठरवता, म्हणजे या पक्षाचा, त्या पक्षाचा, त्या जातीचा, त्या धर्माचा न करता निरपेक्षपणे काम करा. त्या खुर्चीवर आला, त्या जागेवर आल्यावर निरपेक्षपणे ते केलं पाहिजे. कुठच्या धर्माचा आहे, कुठच्या याचा आहे हा विचार काही नको. आपण आलो कसं यासाठी? बोला. हा, लोकप्रतिनिधी निवडलेल्या लोकांसाठी केलेलं, आपण जनतेसाठी. तोही तुम्ही काय विचार करता? तुम्हाला मत द्यायचं आहे, तुमच्यासमोर 3 पर्याय आहेत. एक मशाल आहे, एक धनुष्यबाण आहे आणि एक पतंग आहे. हा, त्याच्यामध्ये हे गुप्त मतदान आहे, त्यामुळे मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे मी जो माझ्यापर्यंत जो असेल तो मी देणार. मग तो कोणी असून दे. जो माझं मत वाया गेल्याचा प्रश्न नाही, त्याला पुढच्या वेळेस चान्स मिळेल, नाही यशातला भाग नाही आहे. पण जो कोणी प्रतिनिधी येईल त्याने लोकांनी निवडून दिलं म्हटल्यावर लोकांसाठी, लोकशाहीची जी व्याख्या आहे त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी विचार करावा. मग तो 2 वर्ष 5 वर्ष राहील किंवा काय करेल त्या ह्याच्यातनं, ते महत्वाचं आहे. आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत. ताई, या, तुम्ही पण या. तुम्हालाही मत आहे, तुम्ही पण मतदान करताय. मला सांगा की काय विचार करताय सध्या संभाजीनगरकर मतदान करताना? मतदान करताना ज्या बेसिक आपल्या सुविधा आहेत, रोड, पाणी, महानगरपालिकेच्या ज्या बाकी सर्व सुविधा आहेत, कचरा आहे, या गोष्टी आहेत. बाकी दुसरं काही नाही. तुमच्यासमोर 3 पर्याय आहेत: मशाल, धनुष्यबाण आणि पतंग, आणि इतर पाहणा, अमुक तमुक सगळे. जवळ 41 चिन्ह आहे. हो, खरं तर ॲक्च्युली मत कोणाला सांगायचं नसतं, ते आम्ही देऊच बरोबर, जे मनामध्ये आहे त्याप्रमाणे. निश्चित. बघा, आपण आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ती ही गोष्ट आहे की भाजी मंडईत देखील शासनाच्या वतीनं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीचे कसे प्रयत्न केले जात आहेत हे देखील आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहे. काही भाजी विक्रेत्या महिला आहेत, त्यांना देखील बोलायचं आहे. काही आणखीन लोक आहेत, त्यांना देखील बोलायचं आहे. एक तरुण पण आहे, त्याला पण बोलायचं आहे. काय विचार करतोय संभाजीनगरकर सध्या मतदान करताना? निश्चित काही सांगता येत नाही, पण भुमरे साहेब येतील असं वाटतंय. ठीक आहे, काय सांगते? माझं पण तेच मत आहे ॲक्च्युली, जे माझ्या वडिलांनी सध्या व्यक्त केलं होतं की तुम्ही म्हणता 3 पर्याय आहेत आपल्यासमोर, मशाल आहे, धनुष्यबाण आहे आणि पतंग आहे. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहता तुम्ही कुठेही, म्हणजे खरा EVM हॅक हा आहे की तुम्ही धनुष्यबाणाला दिलं तरी ते हाताला जाऊ शकतं, बरोबर की नाही? कमळाला दिलं तरी ते घड्याळाला जाऊ शकतं. त्यामुळे तो सगळा गोंधळच आहे.
त्याच्या व्यतिरिक्त मी असं सांगेन की जो कोणी उमेदवार उभा आहे, ज्या बेसिक नेसेसिटी आहेत, ज्या त्यांनी बोलल्या नाही त्या मी सांगतो की ज्या संभाजीनगरकरांच्या आहेत, की जरा नामांतराचा विषय त्यांनी सोडवला, नाव त्यांनी चेंज केलं छत्रपती संभाजीनगर, पण जे प्रॉब्लेम्स आज आम्ही फेस करतो इथे की पाण्याचा प्रश्न अजूनही आहे, तो लवकरात लवकर सोडवला गेला पाहिजे. त्यानंतर जे चाललं होतं त्यांचं की मेट्रो प्रोजेक्ट्स कनेक्ट करणार वगैरे, लोकांना दळणवळण वाहतुकीचं जेवढं ते योग्य पद्धतीने करू शकतील. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक म्हणजे तरुण किंवा सुशिक्षित तरुण म्हणून मला एक जे म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये जे पोटेन्शियल दिसतं की इथे टुरिझम चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं जाऊ शकतं. आपल्या इथे जवळ देवगिरी किल्ला आहे, त्यानंतर अजिंठा लेणी आहे. आज जेव्हा आमच्याकडे कोणी माझे मित्रमंडळी किंवा नातेवाईक बाहेरच्या शहरात नेतात त्यांना आम्ही घेऊन जातो, तर रस्ते सगळे खराब असतात, सगळेजण रस्त्यांविषयी कंप्लेंट करतात. आज समृद्धीमुळे मुंबईकडनं किंवा पुण्याकडनं जे येणारे रस्त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत. पण या शहरातनं जेव्हा तुमच्या मते शहराला विकासाकडे कोण घेऊन जाईल? जो उमेदवार या सगळ्या प्रॉमिस करतोय तो घेऊन जाईल. कारण काय, मध्ये एकदा मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता या सगळ्यांचा, त्याच्यामध्ये तुमच्यासमोर भागवत कराड होते, जलील सुद्धा होते आणि अजून अंबादास दानवे होते. तर हां, तुम्हीच घेतलेला वाटतं. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही काय केलेलं आहे, जेव्हा जलील यांना विचारलं की तुमचे एवढे नगरसेवक आहेत काय केलं, तेव्हा ते काय बोललेच नाही. ते बोलले मी एक पुस्तक छापणार आहे, फक्त ते तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये मी सगळं असेल. जर तो नेता समोर बोलूच शकत नसेल समोर की त्याने काय केलेलं आहे, तो असं बोलणारा नेता पाहिजे की हां मी हे 5 वर्ष होतो, मी हे केलं किंवा मी हे प्रयत्न केलेले आहेत, त्याला आम्ही देऊ. मग तेव्हा आम्ही धर्म बघणार नाही, जात बघणार नाही. ऍटलीस्ट ॲज अ तरुण म्हणून मी तेच सांगतो, जो विकास करेल त्याला आम्ही देऊ. थँक्यू. काय विचार करतोय संभाजीनगरकर सध्या मतदान करताना? आता सध्या तर एकही कॅन्डिडेट आहे ना, मला असं वाटत नाही की तो बरोबर आहे म्हणून या सिटीसाठी. कारण या सिटीला मागील कमीत कमी 25 वर्षापासून वालीच नाही आहे. लीडर असा असतो की तो म्हणतो की मी या सिटीचा पालक आहे म्हणून. पालक कोणीच नाही आहे, फक्त मालक आहे आणि त्याची विल्हेवाट लावायची. फक्त सिटीची विल्हेवाट लावायची, पण काम कोणाला करायचं नाही आहे. आतापर्यंत कोणीच काही केलं नाही. पाणी आलेलं नाही आहे, रोड बरोबर नव्हते, काही नाही. आपल्याला एवढं आहे देश पातळीवर, विदेशामध्ये फक्त एवढं मोदी साहेब आहे ना, याच्यात पूर्ण आपलं कमांड करताय, पूर्ण जगामध्ये कमांड करताय, त्याच्यासाठी आहे फक्त. पण त्याच्या व्यतिरिक्त सिटीचा कोणी लीडर असा नाहीच आहे की जो आपल्याला काही. तुम्ही कन्फ्यूज मोड मध्ये सध्या? नाही, कन्फ्यूज नाही आहे. हा जो इलेक्शन आहे हा आपल्याला विदेशामध्ये रिप्रेझेंट करणार आहे. आपला लीडर कोणता चूज करतोय तो देश पातळीवर चूज करतोय. जेव्हा स्टेट आणि रिजनल पातळीवर येणार तेव्हा वेगळी गोष्ट आहे. परंतु इथं कॅन्डिडेट चांगला दिले गेलेला नाही मोदी साहेबांकडून. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथं सक्षम उमेदवार नाही. उमेदवार पण पाहिजे होता आपल्याला, उमेदवार पण पाहिजे होते आपले. ती पाहिजे ती छान होती एकदम पद्धतशीर. संदीप मुंबई पण नाही आहे चांगले. आणि आपले खैरे पण, खैरेंचा विकास नाही केला त्यांनी काहीच. थँक्यू, धन्यवाद. आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय चाललं आजी? चाललं माळ ऐकणं. मतदान करता का नाही? हा, हो. मग संभाजीनगरला मतदान करताना कुणाचा विचार करताय सध्या? विचार करताय मोदीचा. बरं, हो हो. ठीक. आणखी काही लोक आहेत अजून पण आपण पाहतोय. या ताईंना पण बोलायचंय. काय ताई, काय विचार करता मतदान करताना तुम्ही? काय विचार करत आता? भाजीपाला इकित होता आम्ही. विचार काय, मतदानाला जाता का नाही? मग हो, जातोत ना. मग मतदान करताना काहीतरी विचार करून करता ना? सरकाराला करूत ना, मोदी सरकाराला. बरं, ठीक आहे. ताई, आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील इथे बोलण्याचा निश्चित प्रयत्न करूयात. दादा नमस्कार. संभाजीनगरकर काय विचार करतो मतदान करताना? एक चांगला नेता यावा म्हणून हाच विचार करतो, दुसरं काही नाही. बरं. भ्रष्टाचार नसला पाहिजे, दुसरं काय. बरं, ठीक आहे. चालेल. आणखी आपण जाऊयात, लोकांशी संवाद साधूयात, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खूप सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत. आणखी काही लोक आपल्यासोबत. काय विचार करतो संभाजीनगरकर मतदान करताना सध्या? नाही, आमचं नाहीच इथे नाही आहे मतदान. नमस्कार. सॉरी. ठीक आहे. मतदान करताना काय विचार करता? लोकसभेचं मतदान आहे, त्याच्यामुळे आपल्याला देश पातळीचा विचार करावा लागेल. मोदींच्यावर परत विश्वास दाखवावा लागेल. ठीक.
आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ही शहरातलं एक मार्केट आहे ज्यामध्ये आपण नागरिकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. ताई, काय विचार करताय मतदान करताना तुम्ही? आता धंदा करते सध्या, विचार करू आता. ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांच्या, आणि मार्केटमधून आपण इथल्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमका संभाजीनगरकर काय विचार करत आहेत, आणि संमिश्र प्रतिक्रिया आज आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळे आत्ता सध्या तरी संभाजीनगरमध्ये प्रचारात कोण पुढे कोण मागे हे सांगता येणं कठीण आहे. मात्र लोकांमध्ये काय विचार आहे हे दाखवण्याचा या प्रतिक्रिया मागचा उद्देश होता. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.